सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरातील प्रभाग क्रमांक 10 मधील D2 ग्रुप येथील दत्त मंदिरात महर्षी श्री मार्कंडेय भगवान यांच्या जयंतीनिमित्त विशेष सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक प्रथमेश दादा कोठे यांच्यासह सतीश शिरसिल्ला, वासुदेव येलदंडी आणि अविनाश दासरी यांचा विनायक नक्का व प्रभागातील नागरिकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी सांगितले की निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यात येतील। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल। तसेच दत्त मंदिराशी संबंधित प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले। या सत्कार कार्यक्रमाला आनंद नंगी, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, युवा पत्रकार प्रवीण साका, श्रीकांत सग्गम, चिरंजीवी आयल, निखिल आकेन, नागेश इंजामुरे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। सर्वांनी या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। निश्चितपणाने आपण दिलेलं प्रेम, आशीर्वाद मतपेटीतून दिसून आलं आणि मोठ्या मताधिक्याने आमच्या सर्वांचा विजय झाला। निश्चितच या गोष्टीची जाणीव ठेवून ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रचाराला आलो होतो, पद्मासाहेब आहेत, पद्मासाहेबांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि निश्चितच येणाऱ्या काळात लवकरात लवकर ती कामं हाती घेऊन पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू। आजचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले असे मोहनजी पल्ली साहेब, रामलूजी इंजामुली साहेब, नरेशजी पासकंटे साहेब, अरविंदजी मादा साहेब, महेंद्रजी पद्मा साहेब, जयप्रकाशजी आकेन साहेब, आपल्या भागातील माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक सन्माननीय विठ्ठल कोटा मेंबर, त्याचबरोबर लक्ष्मणांना आकेन, दीपकजी दोंता साहेब, ज्यांनी आम्ही नगरसेवक व्हावं यासाठी परिश्रम घेतले असे आनंदजी नंगी साहेब, श्रीकांतजी सग्गम, चिरंजीव आयलजी, नागेशजी इंजाबरी, सदानंदजी आकिम, या ज्यांची नावं राहिली असेल, गोस्की साहेब आहेत, अजून नक्काजी आहेत जे अध्यक्ष आहेत, अरविंद काका आहेत, ज्यांची ज्यांची नावं राहिली असतील ते सर्वच प्रमुख नेतेगण, उपस्थित माता बंधू भगिनींनो, खर तर इथं यायला थोडा उशीर झाला कारण आज मार्कंडेय जन्मोत्सव असल्यामुळं अनेक ठिकाणी पूजा होत्या आणि सगळीकडे येत असताना इथं सुद्धा यायला थोडा उशीर झाला। त्याबद्दल प्रथमतः सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। आपल्याला माहिती आहे की गेल्या 30 वर्षापासून या भागाचं प्रतिनिधित्व स्वर्गीय महेश अण्णांनी केलं आणि कायम तुम्ही महेश अण्णांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्या निमित्ताने करत आलात आणि तुमचे मतरूपी आशीर्वाद त्यांना मिळत गेल्यामुळं सोलापूर महानगरपालिकेचा जास्तीत जास्त निधी आणून या भागाचा विकास करण्याचं काम स्वर्गीय महेश अण्णांनी केलं। निश्चितपणाने आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण ज्यावेळेस विडी घरकुल मध्ये आलो, विडी घरकुल हा घर घेत असताना त्या घरांची किंमत किती होती आणि आज त्या घरांची किंमत किती आहे हे मी आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही। आज त्यांच्याच विचारावर वरती चालत असताना आम्ही 4ही नगरसेवक निश्चितपणाने त्याच पद्धतीने काम करू एवढा आवर्जून सांगतो। आपल्या मंदिराचा प्रश्न निश्चितपणाने आपण ठळकपणे ज्यावेळेस प्रचाराच्या दरम्यान आल्यानंतर तुम्ही मांडलात, येणाऱ्या काळात निश्चितपणाने आपल्या मंदिराचा प्रश्न सोडवू एवढा आवर्जून सांगतो। जरी आपलं मताधिक्य दुसऱ्या क्रमांकाचं असलं, आपल्याला माहिती आहे की जयकुमार भाऊ गोरे आपले पालकमंत्री ज्यावेळेस विडी घरकुल मध्ये सभा घेतले त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं की सोलापुरात जास्ती लीडनी जर कोण येईल तर त्या प्रभागाला 10 कोटी रुपयाचा निधी आम्ही देऊ आणि 1 नंबरला माझे भाऊजीच विनायक दादा कोंड्याले निवडून आले आणि त्यांना ते 10 कोटी रुपयाचा निधी त्यांनी तत्काळ जाहीर केला। निश्चितपणाने आम्ही त्या दिवशी त्यांना सांगितलं आम्ही पण 1000-1500 फक्त मागे आहोत, त्यामुळं आमच्याकडे दुर्लक्ष करू नका एवढंच आवर्जून या निमित्ताने सांगतो। दत्त मंदिरात उभारलेलो आहे, येणाऱ्या काळात आपल्या भागासाठी जास्तीत जास्त निधी आणून आपल्या भागातील सगळेच प्रश्न निश्चितपणाने सोडवतो एवढा आवर्जून सांगतो।
कारण पालकमंत्री जयकुमार भाऊ कोरे हे निश्चित आपल्याची पाठीशी ठामपणे उभा राहताना आपल्याला पाहायला मिळेल. जरी बोलण्यातून त्यांनी फक्त 1 नंबरला देतो असं म्हणले, पण कृतीतनं निश्चितपणाने 2 नंबरला सुद्धा आपल्याला देतीलच एवढं आवर्जून सांगतो. येणाऱ्या काळात वेळोवेळी तुम्ही कधीही मला हाक मारा, मी तुमच्या कुटुंबातला सदस्य आहे, मी तुमचा लहान भाऊ आहे, तुमच्या घरातला मुलगा आहे हे समजून कधीही हाक मारा, मी तुमच्यासाठी कायम उभा आहे एवढं आवर्जून सांगतो. माझ्या बरोबर आमचे 4ही नगरसेवक निश्चितपणाने आपल्यासाठी कायम हजर राहतील एवढं आवर्जून सांगून इथं यायला पुन्हा एकदा उशीर झाल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. बराच वेळ झालेला आहे, बऱ्याच ठिकाणी अजून मला जायचे आहेत. मला वाटतं आता आपण 9-10 ठिकाणी फक्त गेलोय आणि आज 17 ठिकाणी जायचं असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी जात असताना उशीर झालेला आहे, अजून बऱ्याच भागात जायचं आहे. त्यामुळं अधिक मी न बोलता निश्चितपणाने ज्या ज्या वेळेस तुम्ही मला इथं बोलवाल